महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष हिंदू जननायक सन्माननीय राज ठाकरे तसेच पक्षाचे नेते तथा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांच्या आदेशाने आणि त्यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली पक्षाचा वर्धापन दिन येत्या 9 मार्च रोजी नाशिकमध्ये संपन्न होणार असल्याचे समजताच आणि तसे संकेत सन्माननीय साहेबांकडून मिळाल्यानंतर नाशिक राजगड कार्यालयात तसेच सर्व नाशिक शहर आणि जिल्हा कार्यकारिणीचे पदाधिकाऱ्यांमध्ये व राजसाहेबांवर प्रेम करणाऱ्या महाराष्ट्र सैनिकांमध्ये जल्लोष निर्माण झाला। पक्षाचा वर्धापन दिन नाशिकमध्ये होणार असल्याचे वृत्त कळता संपूर्ण जिल्ह्यामध्ये नवचैतन्य निर्माण झाले। या कार्यक्रमासाठी जवळपास 1 महिन्यापासून नाशिक जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी आणि वरिष्ठगण तयारीला लागलेले आहेत। शहरामध्ये सगळीकडे सजावटीचे काम, शेकडो कमानी वरती महाराष्ट्रातून येणाऱ्या महाराष्ट्र सैनिक व सर्व पदाधिकाऱ्यांचे स्वागत करणारे फलक लावण्यात आले आहे। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणारे पदाधिकारी, महाराष्ट्र सैनिक यांना कार्यक्रमस्थळी पोहोचवण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या अडचणी येणार नाही याची काळजी घेण्यात येणार आहे। 9 मार्च रोजी नाशिकमध्ये पक्षाचा वर्धापन दिन साजरा होत आहे आणि त्या वर्धापना दिनासाठी महाराष्ट्रातनं जिल्हा अध्यक्ष, नेते मंडळी, पक्षाचे सरचिटणीस, पक्षाचे उपाध्यक्ष, जिल्हा अध्यक्ष, त्या जिल्ह्यातले तालुका अध्यक्ष, त्या तालुक्यातले शहर अध्यक्ष आणि सर्व मान्यवर ह्या नाशिकमध्ये 7 तारखेला येत आहे। आणि खरोखर आपण जर बघितलं तर नाशिकमध्ये 2012ला जी मनसेची लाट होती तीच लाट या वर्धापन दिनानिमित्त आपल्या सर्वांना बघायला मिळते। खरं तर शेवटी या विषयावरती आदरणीय राजसाहेब हे मार्गदर्शन करणार आहे। पण जर आपण बघितलं, जनतेचा जर कल बघितला, जनतेचा कल हा महाराष्ट्र निर्माणच्या बाजूने आणि मला वाटतं सर्व मनसे सैनिक, नाशिक शहरातले, नाशिक जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी हा महावर्धापन दिन करण्यासाठी जोमाने तयारी करत आहे आणि संपूर्ण शहर हे मनसेमय, सर्व पदाधिकाऱ्यांच्या मदतीने संपूर्ण नाशिक शहर हे मनसेमय झालेलं आहे। येणाऱ्या ह्या 9 तारखेनंतर जो नाशिक जिल्ह्यामध्ये, नाशिक शहरामध्ये जो मनसेचा झंझावात होता तो पूर्वीप्रमाणेच ह्या मनसेचा झंझावात या नाशिकमध्ये राहणार आहे।